रात्रीचं गारवा येतो, गरमी होते, सकाळची थंडी पडते. थंडी पडते सकाळची. काय वातावरण हे ना स्थिर नाही. ते बाग तुमची मस्त चोख आहे, मोठी झाडं नाहीत कुठली, दुसरी मोठी झाडं नाहीत ना झालं नाही देत काय, हे सगळे आहे ते सगळं. अवकाळी पाऊस पडतोय कोकणामध्ये आणि याचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला लागतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज 2 दिवस रात्रीचा अवकाळी पाऊस पडतोय. त्याच्यामुळे आंब्याचं नुकसान होतं आहे. आंब्यावरती डाग पडत आहेत, त्याच्यामुळे बुरशी येते. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आंब्याला भाव कमी मिळतोय. मार्केटमध्ये पेटी जाते, पण त्याचा हा असं पाऊस पडल्यामुळे, डाग पडल्यामुळे त्याच्यावरती बरा भाव कमी मिळतोय, असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यावर काय सरकारी दरबारी आपली काय आव्हान वगैरे? यावरती सरकारने आमच्याकडे जिल्ह्याला लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आमचे स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, त्यांनी चर्चा करून सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपलं नाव? प्रदीप विष्णू सावंत, गाव नाचणे, आंबा बागायतदार.